कुस्ती म्हणजे बळीराम पाटील यांचा जिव्हाळ्याचा विषय आणि त्यामुळेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त जंगी कुस्ती सामन्याचे आयोजन विसुंबे येथे करण्यात आले होते। यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या। यावेळी प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की कुस्ती हा मातीतील मर्दानी खेळ आहे। या खेळाची परंपरा जपण्यासाठी कुस्तीप्रेमी बळीराम पाटील उत्साहाने काम करत आहेत, याचा विशेष उल्लेख त्यांनी केला। अशा मर्दानी खेळामुळे आरोग्य उत्तम राहते, त्यामुळे तरुणांनी हा खेळ अंगीकारला पाहिजे। या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून बळीराम पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। आणि सर्व संपूर्ण पनवेल तालुक्यातल्या स्पर्धा आहेत ना, पनवेल तालुक्यातल्या कुस्तीगिरांसाठी आपल्या 55व्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशनचे आपले अध्यक्ष बळीशेठ पाटील यांनी कुस्तीच्या स्पर्धांचं आज या ठिकाणी आयोजन केलं आहे। या निमित्तानं मंचावरती उपस्थित असणारे आमचे PC पाटील साहेब, उपस्थित असणारे जिल्हा कुस्ती असोसिएशनचे, तालुका कुस्ती असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद भिंगारकर, किशोर सुलते भाई आणि उपस्थित आमचे सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य, उपस्थित असणारे सर्व मंचावरचे पदाधिकारी, समोर उपस्थित असणारे कुस्ती प्रेमी आणि सर्व उपस्थित सहकारी, सर्व कुस्तीगीर, उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, मी सगळ्यात आधी बळीशेठ तुम्हाला तुमच्या 55व्या वाढदिवसाचे मनापासून अभिनंदन करतो आणि 45 वाढदिवस तुम्ही आणखीन जोशात जल्लोषात साजरे करा अशा शुभेच्छा देखील देतो। खरं तर कुठलाही खेळ हा माणसाला जितकं फिट राहायला शिकवतो तितकंच तो माणसाला मानसिकदृष्ट्या सुद्धा फिट राहायला शिकवत असतो। या आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं कुस्त्यांच्या दंगली या ठिकाणी आयोजित करून त्या माध्यमातून नवख्या तरुणांना, छोट्या छोट्या कुस्तीगिरांना त्यांचा एक खेळ दाखवण्याची संधी, पुढच्या पातळीवर जायची संधी, आत्मविश्वास वाढवण्याची संधी ही तुमच्या माध्यमातून देण्यात येते। त्याबद्दल मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो। खेळ हा माणसाला आशिषराव व्यसनांपासून दूर राहायला शिकवत असतो आणि त्यामुळे माणसाचं आयुष्य वाढतं आणि माणसाला वेगवेगळ्या पद्धतीनं फिट राहण्याची एक पर्वणी या खेळांच्यामुळे मिळत असते। मी या निमित्तानं तुमचं बळीशेठ मनापासून अभिनंदन करतो। गेली अनेक वर्ष कुस्तीच्या क्षेत्रातल्या आपल्या सर्व सहकाऱ्यांना तुम्ही या निमित्तानं आवर्जून बोलवता आणि त्या सगळ्यांनाच यामध्ये सहभागी होण्याची संधी देता। रविवारचा वाढदिवस फार कमी लोकांच्या नशिबात येतो, म्हणजे सगळ्यांना सुट्टी असते या अर्थानं मी सांगतो। तर त्यामुळे सर्वांनाच आनंदानं तुमच्या या वाढदिवसाच्या उत्सवामध्ये सहभागी होण्याची संधी मिळालेली आहे आणि त्यामुळे मी या निमित्तानं पुन्हा एकदा तुमचं मनापासून अभिनंदन करतो। जे जे कुस्तीगीर याच्यामध्ये सहभागी व्हायला आले त्यांना त्यांच्या पुढच्या कारकिर्दीसाठी मनापासून शुभेच्छा देत असताना रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशन आणि त्याचबरोबरीनं पनवेलमध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणी तालमी यांची सुरुवात येत्या पुढच्या 2-4 वर्षातच आपण करणार आहोत आणि त्या माध्यमातून पनवेल महापालिकेचं क्षेत्र असू दे, आपलं ग्रामीण क्षेत्र असू दे, या प्रत्येक क्षेत्रामधल्या देशातून आलेल्या मुलांना, राज्यामधल्या तरुणांना एक चांगलं व्यासपीठ, हक्काचं असं कुस्तीचं व्यासपीठ हे तुमच्या माध्यमातून निर्माण हो अशा शुभेच्छा या निमित्तानं देतो। या निमित्तानं मला बोलवलं, आपण सन्मानित केलं। पुन्हा एकदा बळीशेठ तुमचं मनापासून अभिनंदन करून तुमच्या माध्यमातून या रायगड जिल्ह्यातल्या कुस्तीगिरांना चांगले दिवस येतो आणि त्यासाठी आम्ही सर्वजण ताकदीनं तुमच्या सोबत आहोत याची ग्वाही या निमित्तानं देऊन थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। वार्तांकन ब्युरो रिपोर्ट पनवेल।